हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. म्हणजे मलाच माझं असं येतं की मी वेडिंगचा ब्लॉग शूट केलेला नाही आहे का. तर सीन असं झाला की मी करणार होते ब्लॉग शूट, पण असं झालं की असतात माझ्या घरचे माझ्यावर. मला इतका कंटाळा आला बाकीचे सगळे ब्लॉग शूट करून, तर तोच मी शूट केला नाही का. कारण मला माहिती आला होता सकाळी आम्ही रात्री झोपलो नाही. हळदीचा ब्लॉग तर मी शूट केला, तो तर मी टाकलेच. त्याच्यानंतर ना रात्री आम्हाला झोपायला 2 वाजले. आम्हाला सकाळी 7 वाजता आम्हाला निघायचं. आम्ही सगळे उठलो 7 वाजता. एवढी धावपळ चालू होती, ब्लॉग करण्यासारखं काय राहिलंच नव्हतं. म्हणजे लिटरली इकडे पळ असं चालू होतं. आमचं टायमिंग होतं 12 ते 3. आम्ही तर पोहोचलो 12 वाजता. आम्ही 1 वाजेपर्यंत आवडतच होतो. मग ह्या सगळ्या मेसमध्ये काय शूट करणार होते म्हणून मी शूटच नाही केलं. आता आम्ही इथेच आहे ह्याला फार्मला. या मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवते. आता मी आता करते थोडे कष्ट एफर्ट्स घेते, आवडते जरा फिरून, मग तुम्हाला दाखवते कुठं काय कसं. सो स्टे ट्यून, बाय बाय. तर गाईज हे बघा, बॅकग्राऊंडला पूर्ण माझ्या असं आहे. आणि इकडे रूम्स आहेत, इकडे हो, इकडे पण रूम्स आहेत. सगळे बसलेले रेस्ट करत, कारण की आता झालं वेडिंग. मला कुठून जर भेटले मी क्लिप्स ॲड करेल मध्ये. आता म्हणजे मी ॲड करताना ह्या व्हिडिओ नंतरच करेल. आणि मग असं पूर्ण गार्डन आहे, ते लॉन्स आहे, खाली झालं होतं लग्न. आणि आता आम्ही इथे झोपलो होतो. आता सगळेजण खाऊन सुस्ती आली आणि झोपलेले आहेत. आम्हाला झोपायचं होतं, तर आमच्या घरच्यांनीच जागा अडवून दाखवली. मी तुम्हाला दाखवते. झोपलाय इथं ए हड काय. सो गाईज मी रेडी झाली. आता तुम्हाला काय दिसतच नसेल, नाही ना खाली जाऊ तिथं काय दिसतच नसेल मी काय आवरले. खरं तर माझी इच्छाच नाही राहिलेली आहे काय आवरायची, कारण की इतकं हेक्टिक डे चालू आहे लाईफमध्ये की असं वाटतंय जाऊ देत नको. हां, जरासं तरी दिसत असेल आता थोडं. केस तर काय भंगारच झालेत. त्यामुळे आता आम्ही इथं खाली चाललो फोटो काढायला. बघूयात, लाईट नाही आता मी लाईट लावते, त्यामुळे व्हिडिओ बंद करते. ओके, तुम्हाला दिसत असेल मी आता छान. हे बघा रिसेप्शनची प्लेस इकडे. सो गाईज आम्ही आता खाऊन झाल्यानंतर ना पिझ्झा पार्टी. आहे का छान आहे. मामा विचारा खायचंय काय. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు నేరు మేస్తిరి గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి. गंगनाम लाव के कडक आज अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. Bring it on, baby.
वेडिंग झालेलं आहे, पण मी हा जो व्हिडिओ घेते तो नेक्स्ट डेचा आहे. कारण की काल इतकं खुश होतं की म्हणजे काल काय झालं, एक तर आम्हाला उशीर झाला. तुम्ही चेहऱ्यावरच बघू शकता की बरं पण वाटत नाही आहे. बस रात्री हे झालं होतं. मी व्हिडिओ काहीच घेतला नाही वेडिंगचा की काय कसं झालं वगैरे. मी कोणाकडनं तरी क्लिप्स ॲड करणार आहे, म्हणजे ॲड करेल. आणि आय बनणार येऊ ना. हां अरे मग सगळं हे झालं. सकाळी ते चुला पूजन होतं मी त्याचं. हा जो व्हिडिओ करते तो मी नेक्स्ट डेचा शूट करते. हां तर मग असं झालं की रात्री मी वेलकमचा पण व्हिडिओ घेतला, पण तो माझ्या फोनमध्ये दुसऱ्या फोनमध्ये कोणाच्या तरी, तर तो पण मला मागून घ्यावा लागेल. ते चुला पूजनचा व्हिडिओ शूटच केला नाही. ते खूपच कर. मग तेव्हापासून आताच बेडरूममध्ये सुद्धा मी बाहेर जाते. आता असं आहे की हे जे आहेत ते राजपूत आहेत, म्हणजेच की राजस्थानी वगैरे असतात त्याच्यातले. तर आता आम्ही न्यू जे वेडिंग जी मध्ये जे आले आहेत त्यांचं मग आता त्यांचे असं असतं की ते ढोल वाजवणार आणि यांच्यावरचे नाचणार एक करून. तर मी आता व्हिडिओ तुम्हाला दाखवते क्लिप करून. तर ते की खूपच आता आवाज तुम्हाला माझा येण्यासारखं काही माहीत नाही, मी मोठं बोलते. प्रिया शिकते वाजवायला ढोल. आता बघूयात लंचचा पण टायमिंग डिनरचा पण टायमिंग झाला आहे. जेवण आलेलं आहे. पण आता हा व्हिडिओ मी सॅमसंगमध्ये शूट करते, पण छान येतो लाईट फॅन्सी. प्रिया वाजते. राया मेहंदी जाईल आता. छान आली. Now the second one. गलती से लगा, मैंने मारा नहीं. खोललं पण आहे नी. खुल गया. एक दूसरा है. अभी वो खोल के दिखाओ. अभी ये खोल के दिखाओ माँ. तो मैं स्टार्ट. आपको याद है ना केक पर देखना है. नाही बस आता झालं. बघून मग काय फायदा. नहीं न बघताच बोलना है. हां सोन्याच्या ताटात हां खडी साखराची वाटी रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. वा. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक, माझी माय लाखात एक. वा.